नमस्कार मंडळी, आज आपण चमचमीत असं सुखं चिकन आणि सोबतच वडे करणार आहोत. ज्यासाठी मी इथे 800 ग्राम बोनलेस चिकन घेतले. त्यामध्ये 1 वाटी दही, 1 चमचा आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा, 2 चमचे आपला घरगुती मालवणी मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा चिकन मसाला, चवीपुरतं मीठ आणि अर्धा लिंबाचा रस घालून ह्याला व्यवस्थित मॅरिनेट करून 1 तासासाठी बाजूला ठेवायचं. आता आपण फोडणी करून घेऊया. ज्यासाठी मी 4 चमचे नारळाचं तेल घेतले. त्यामध्ये 3-4 कढीपत्त्याची पानं आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले. ते व्यवस्थित परतून त्यामध्ये 1 चमचा आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घातलाय आणि सुखे मसाले जे मगाचे आहेत ना तेच मी पुन्हा घातलेत. 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा चिकन मसाला. थोडंसं आपण मीठ घालून त्याला व्यवस्थित परतून वाफेवर 2 ते 3 मिनटं ह्याला शिजू द्यायचे, म्हणजे मसाले छान त्यामध्ये शिजले जातात. आता आपण मॅरिनेट करून ठेवलेले जे चिकन आहे ना ते मी ह्यामध्ये परतून घेते. 10 मिनटं व्यवस्थित यामध्ये परतून घेते, म्हणजे मग त्याची चव आहे ना ती खूप छान येते. आता याला आपण झाकण ठेवूया आणि वाफेवर 5 मिनटं फक्त शिजू देऊया. चिकन शिजायला तसाही वेळ लागत नाही. बघा मस्त अगदी ह्याला पाणी सुटलं आहे आणि एक चिकनची जो पीस आहे ना तो पण मी तुम्हाला तोडून दाखवते. व्यवस्थित शिजला गेला आहे. हे बघा छान अगदी शिजला गेला आहे. ह्याला कोथिंबीर घालूया आणि आता आपल्याला याला एक ट्विस्ट द्यायचं आहे, ते म्हणजे ह्याला एक स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे. स्मोक देण्यासाठी तुम्ही कोळशाचाही वापर करू शकता, पण जर कोळसा नसेल तुम्ही नारळाची करवंटी असते ना त्याचा एक छोटासा तुकडा गॅसवर जाळायचा आणि तो एका छोट्या वाटीत वगैरे ठेवून त्यावर थोडं तूप घालून त्यावर झाकण ठेवून त्याचा स्मोक देऊ शकता. आता आपण चिकन केलं आहे, सोबतच आपण गरमागरम वडेही करूया. मी इथे मस्त वडे फ्राय करून घेते आणि हे वड्याचं जे पीठ आहे ना ते घरचं आहे. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा, मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि आपले मस्त असे टम्म फुगलेले गरमागरम वडे आता तयार झाले आहेत. सगळे वडे मी इथे तयार करून घेतलेत आणि ताटही आता वाढून घेऊया. आता बघा आपलं चिकन साधारण 15-20 मिनटं मी असंच ठेवलेलं होतं. बघा मस्त झालेलं आहे. तुम्हीही नक्की करून बघा आणि कशी झाली ही रेसिपी तुम्हाला आवडली का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.